तर या ठिकाणी फळांचा राजा असल्याचा उल्लेख आहे. आंब्याला या शब्दाने गौरवित केलेलं आहे. त्या आंब्याला फळांचा राजा असं म्हणतात. तर काही वेळेस इतका त्याचा दर वाढतो, हा फळांचा राजा आहे की राजाचं फळ आहे, म्हणजे राजे लोक किंवा श्रीमंत लोकांनीच खावं अशा प्रकारची अवस्था प्राप्त होते. आता या वर्षाचा जरी आपण विचार केला म्हणजे 20-21 सालाचा, तर यामध्ये सुद्धा मागच्या पंधरवड्यामध्ये एक वेगळ्या विचाराने प्रेरित होऊन आंबे तयार करून मार्केटला एका शेतकऱ्यांनी विकलेले आहेत ह्या वर्षी. तर तसं तो खूप अर्ली सीझन आहे, मात्र ही फुलं मेंटेन करून ती केंद्रातून करून दाखवलेली आहे. तर आंबा हे फळ सर्वांना परिचयाचं आहे, बऱ्याच जणांना आवडतं. तर त्या अनुषंगाने आता आपण जी चर्चा केली की इंग्रजी नावापासून ते रोग किडीपर्यंत आपण जाऊ, तर ही माहिती आपल्याला आंब्याची ज्या ज्या ठिकाणी फळशेती होते, तर विशेषतः कोकणामध्ये जास्त होते, तर त्या ठिकाणी आपल्याला याच्या सुपरविजनचं काम मिळू शकतं. स्वतःचा आपण करणारा असो व्यवसाय तर ते होऊ शकतं. तर त्या धर्तीवर आपण एक प्रकरण सुरू करणार आहोत. त्याचं पहिलं पीक आपण आंबा, त्याचं इंग्रजी नाव मँगो, शास्त्रीय नाव मॅन्झीफेरा इंडिका. ते खाली अंडरलाईन करणं हे अत्यावश्यक अनिवार्य शास्त्रीय नियम आहे. त्यानंतर कुळ आहे ते अनाकार्डियस, याला काजू कुळ असं म्हणतात. म्हणजे एकाच गटामध्ये दोन्ही आहे, काजू किंवा काजू कुळ. आंबा आणि काजू एका गटामध्ये. आणि उगमस्थान आहे तो ब्रह्मदेश, म्यानमार आणि भारत अशा खंडामध्ये आंब्याचा उगम झालेला आहे. तर आता पहिला मुद्दा आहे तो लागवड क्षेत्र, व्यापारी महत्व आणि उपयोग. तर आंब्याची लागवड जगभरातील अनेक देशांमध्ये केली जाते. ती भारताबरोबरच आशिया खंडातील श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या देशामध्ये तर होतेच. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलिया या पूर्वेतर देशामध्ये सुद्धा याची लागवड झालेली दिसून येते. आता आपण जर आपल्या देशामध्ये आलो तर देशामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार या राज्यामध्ये आंब्याची शेती मोठ्या प्रमाणात होते. आता पुन्हा आपण महाराष्ट्रामध्ये आलो तर महाराष्ट्रातील कोकणामध्ये सर्वात जास्त लागवड आहे. आणि या ठिकाणी तयार होणारा जो काही दर्जेदार हापूस आंबा आहे, अल्फॉन्सो म्हणतात त्याला, दोन्ही लिहितो मी, अल्फॉन्सो म्हणजेच हापूस. तर याला जागतिक मान्यता आहे. तर हा कोकणामध्ये तयार होतो. कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी हे जिल्हे आहेत. त्याच्याशिवाय उर्वरित महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जी लागवड झालेली दिसून येते. कोकणामध्ये जशी होती तसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. नाशिक, पुणे जिल्ह्यामध्ये हे उत्पादन होतं. विदर्भ, मराठवाड्याच्या भागामध्ये हे उत्पादन होतं. आणि अशा या महाराष्ट्रभर आणि जवळपासच्या अनेक राज्यामध्ये एकदम जर उत्तरेकडचा भाग जर सोडला, म्हणजे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणाचा काही भाग जर सोडला, तर बाकी उर्वरित भागामध्ये आणि पूर्वेतर भाग, तर या सगळ्या ठिकाणी आंब्याची शेती व्यावसायिक पातळीवरती केली जाते. तर हे झालं लागवड क्षेत्राबद्दल. समजतंय? आता पुढचं मुद्दा तो व्यापारी महत्व. तर व्यापारी महत्वामध्ये आंब्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ बनवले जातात. प्रक्रिया पदार्थ म्हणजे कच्च्या फळापासून सुद्धा बनतं, परिपक्व फळापासून बनतं. अशी खूप कमी उदाहरण आहे. उदाहरण जर घ्यायचं, आपण उदाहरण घेतलं आता द्राक्ष कच्च्या स्टेजमध्ये आहेत सध्या मार्केट, म्हणजे सध्या बागेमध्ये कच्च्या द्राक्षापासून काय फारसं बनत नाही. मात्र त्यानंतर जांभूळ जर घेतला तर कच्च्या जांभळापासून फारसं बनत नाही. मात्र जर आंबा जर घेतला तर अपवाद आहे. म्हणजे कच्च्या फळापासून आपण लोणची बनवतो. त्यानंतर पन्ने नावाचा पदार्थ बनतो. पन्ने किती लोकांना माहिती आहेत? पन्ने माहित नाही, ठीक आहे. तर ही जी काय
हिरव्या अवस्थेतील फळं आहेत आंब्याची. हा, तर हे त्याचा गर शिजवायचा, त्याचा अर्क काढायचा, त्यामध्ये साखर घालून तो सरबत पिल्यासारखं पाहिजे, त्याला पन्ने असं म्हणतात. तर ह्या अशा कच्च्या फळापासून सुद्धा बनतं. हिची पावडरही बनवू शकते. त्यानंतर हिची कॅन्डी बनते. तुम्ही काय वेळेस घरात बघताय कच्च्या मँगो बाईटचे प्रोडक्ट आहे. त्यानंतर पक्व फळापासून तर अनेक पदार्थ बनतात. म्हणजे सरबत बनतं, स्क्वॅश, कॉर्डियल, जॅम तर प्रसिद्ध आहे. त्यानंतर पावडर बनते, कॉफी वगैरे पदार्थ आहे. त्यानंतर आंबा गर कॅनिंग हा स्वतंत्र व्यवसाय आहे कोकणामध्ये. आंबा हा कशासाठी वापरतात, तर जेव्हा आंब्याचा सीझन संपेल तेव्हा इतर वेळा वर्षभर आपल्याला आंब्यापासून वेळ पदार्थ बनवण्यासाठी, म्हणजे आईस्क्रीम किंवा आम्रखंड बनवण्यासाठी जो गर लागतो, तो गर अशा ह्या मागच्या सीझनला डब्याबंद केलेल्या पदार्थातून ही पदार्थ बनत असतात किंवा ही प्रक्रिया केलेली व्यवसाय सगळे चालत असतात. तर असे हे पक्व फळापासून अनेक पदार्थ बनतात. त्यामुळं आंब्याची वैशिष्ट्यपूर्णता अशी आहे, तर कच्ची फळं आपण जास्तीत जास्त अशा दोन पद्धतीनं वापरतो. ह्याच्याशिवाय ह्याच्यापासून रस जो बनतो, आहे तशी पक्व फळं खाण्यासाठी आपण जास्त वापरतो. प्रक्रिया जास्त पण करत नाही. प्रक्रिया जास्त 6% प्रक्रिया होते. म्हणजे तुम्ही बाकीचे पदार्थ बनवायला, जॅम बनवायला, पावडर बनवायला किंवा आंब्याचं गर कॅनिंग करायला, डब्यामध्ये ठेवायला, फार जर 6 ते 10% होतो. बाकीचे 90% आंबे आपण आहे तसे घरगुती शिकरण तयार करून आपण त्याचं आस्वाद घेत असतो सीझन. ह्याची प्रक्रिया खूप कमी होते आपल्या देशामध्ये, कारण ते टेक्नॉलॉजी, त्याला येणारा खर्च, वापरण्याची मानसिकता शेतकऱ्यांची आपल्याकडं किंवा त्या संबंधित ग्राहकांची नसल्यामुळं बरीचशी फळं ही अशी आपण पक्व अवस्थेमध्ये साधी जी प्रक्रिया आहे रस बनवून खाण्याची, तसा वापर आपण करतो. पण त्याच्यामध्ये क्षमता खूप मोठी आहे की आपले सगळे पदार्थ तयार करून आपण परदेशाला विकू शकतो. आता स्क्वॅश म्हणजे काय, कॉर्डियल म्हणजे काय, सरबत, हे टप्प्याटप्प्याने आपल्याला कळेल. तर हे दोन्ही पदार्थ जे आहेत भरपूर साखर घालून बर्डीमध्ये किंवा बाटल्यांमध्ये साठवून ठेवतात. आणि जेव्हा सीझन नसेल, आता आपला आंब्याचा सरबत प्यायचा, आंब्याचा आता शक्य आहे का? वर्गणी विचारलं तर नाही असं उत्तर, आणि बरोबर आहे. मात्र जर स्क्वॅश करून ठेवला असेल मागच्या सीझनला मार्चमध्ये, तर तो आपण त्याच्यामध्ये ठराविक प्रमाणात पाणी घालून, थोडंसं मीठ घालून आपण सरबत घेऊ शकतो. म्हणजे ही जी अशा पद्धतीनं हंगामात वापरण्याची पद्धत आहे, तर त्यासाठी हे पदार्थ आहे. बऱ्याच जणांना स्क्वॅश म्हणजे काय, कॉर्डियल म्हणजे माहित नाही. आपण कसं करतो, लिंबाचं सरबत सीझन आहे तेव्हा लिंब आणायची, 2 भाग करायचे, रस काढायचा, साखर घालायची आणि सरबत करून द्यायचं, असं आपण वापरतो. तर उन्हाळ्यात लिंबू सरबत म्हटलं की लिंबू मुळात महाग असतं, बऱ्याच वापर करायला बघायचे, त्यावेळी चहा दिली आपण देतो वाटायला. पण लिंबाचंच आपल्याला जर सरबत घ्यायचं असेल, मार्केटला फळं महाग असताना किंवा फळं उपलब्ध नसताना, तर त्यावेळेला स्क्वॅश आणि कॉर्डियल असे 2 पदार्थ आहेत, भरपूर साखर घालून ते मुरवून ठेवायचे पदार्थ. आणि जेव्हा सीझन नसेल तेव्हा ते तीव्र स्वरूपात असणारे साखरेचे पदार्थ, त्याच्यामध्ये 9-10 TSS म्हणजे तेवढा नेहमीच्या सरबतासारखा गोडवा येईल एवढं त्यामध्ये पाणी घालून ते वापर करायचा. हे 2 पदार्थ आहेत. म्हणजे आस्वाद त्याचा घेऊ शकतो. आपली मानसिकता काय असते, उपलब्ध नाही ना राहतो. मग ह्याच्यामधून जे घटक मिळणार, आता बघू आहाराचं महत्व. तर आता व्यापारी महत्वामध्ये अशा पद्धत पदार्थ बनतात. त्याच्याशिवाय जे काय कोळी आहे, तर त्या कोळीपासून सुद्धा स्टार्च प्रोडक्ट बनतो, सालीचा पण उपयोग होतो. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की जे कुठलेच भाग वाया जात नाही, सगळे आपण वापरात घेऊ शकतो. त्याच्याशिवाय लाकूड प्रक्रिया उद्योग ह्या झाडाच्या खोडावरती अवलंबून आपण चालवू शकतो. त्यानंतर जी पानं आहेत, तर पानाची धुरी देऊन कफ सारखा विकार कमी करता येतो. त्यानंतर कोळी जी आहे, कोळी ही कृमीनाशक आहे, पोटामध्ये जी कृमी होतात त्यावरती नाशक म्हणून काम करते. त्यानंतर आता व्यापारी महत्वामध्ये पुढचा मुद्दा तो आहारातील महत्व, त्यामधलाच आहे. त्याच्यामध्ये A आणि C व्हिटॅमिन्स भरपूर आहेत. A आणि C व्हिटॅमिन, त्याच्याशिवाय शर्करा चांगली असते, उत्साहवर्धक, ऊर्जावर्धक असं हे फळ मांडलं असतं. त्यात भरपूर ऊर्जाही असते. तर या कारणासाठी आपण याचा आस्वाद घेत असतो. हे झालं आहारातलं महत्व.
आता सोबत उपयोग तुम्हाला सगळं सांगितलं, लोणच्यापासून ते वेगवेगळे पदार्थ बनण्यापर्यंत होऊ शकतो. कॅनिंग होतं, डबाबंदी होते. हा, पुढचा मुद्दा कुठला आहे सांगा, कोण सांगते आता? अर्थातच हवामानाचा. त्याच्या लागवडीसाठी प्रामुख्यानं कमीत कमी थंडी, एवढं म्हणेन. थंडी अधिक काळ विशेषतः फ्लॉवरिंगच्या वेळा मानवत नाही, फ्लॉवरिंगच्या पूर्वी चालते. 17 ते 26 अंश सेल्सिअस तापमान सांगितलं, हे दरम्यानचं तापमान पाहिजे. आणि वर्षाकाठी जो काय पडणारा पाऊस आहे 1000 ते 2500 मिलीमीटर पाऊस असावा. हा जो पाऊस पडण्याचा कालखंड आहे, एम ए म्हणजे मिलीमीटर, तर हा पाऊस पडण्याचा कालखंड जून ते सप्टेंबर एवढा असावा. जानेवारीच्या पुढे जर पाऊस पडत असेल तर तो घातक होतो. विशेषतः फुलोराला जर पाऊस पडला तर तो खूप हानिकारक असतो. आणि फुलोऱ्याच्या समयी परत धुकं पडणं हे सुद्धा नुकसानकारक असतं. त्यामुळं शक्यतो स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त, सूर्यप्रकाशयुक्त कोरडी हवा, त्याला विशेषतः मानू कोरडी हवा. आणि मग ह्याला थंडी केव्हा असायला पाहिजे, तर सरसरण ऑक्टोबर नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत थंडी असायची. तर त्याचा फायदा फुलोऱ्यासाठी होतो, फुलं येण्यासाठी. म्हणजे FBD नावाची एक संज्ञा तुम्हाला वाचायला मिळेल. ज्याला काय म्हणजे F म्हणजे फ्रूट, हा B म्हणजे बर्ड, आणि हा D म्हणजे डिफरन्सिएशन. इंग्लिश मध्ये फार टेन्शन घ्यायचं कारण नाही. तर फ्रूट म्हणजे काय, फळ, बर्ड म्हणजे कळी, आणि डिफरन्सिएशन म्हणजे वेगळं होणं. नेहमीच्या ज्या कळ्या आहेत की शाकीय कळ्या, त्याचं रूपांतरण फुलं आणि फळं येणाऱ्या कळीमध्ये रूपांतर होण्याची क्रिया आहे, त्याला FBD असं म्हणतात. हे जे काही वेगळं पण रूपांतर होण्याची क्रिया आहे की नाही, त्याच्यासाठी थंडी महत्वाची असते. आता एकूण भारताचा जर आपण नकाशा बघितला, आता इकडं आपण दक्षिण भारत म्हणला आणि उत्तर भारत म्हणला का नाही, तर दक्षिण भारतातून थंडी वाढत इकडं जाते अशी, आणि तशाच टप्प्यानं कमी कमी होत जाते अशी. आता आपल्याकडे जेवढी थंडी आहे जास्त, उत्तर भारतामध्ये थंडी जास्त, उत्तर भारताला थंडी जास्त आहे. मग इकडून पहिल्यांदा फुलं यायला सुरू होतं. पहिल्यांदा केरळ फ्लॉवरिंग होतं, त्यानंतर कोकणामध्ये, उर्वरित महाराष्ट्रामध्ये, मग मध्य प्रदेशामध्ये, मग उत्तर प्रदेशामध्ये असं फ्लॉवरिंग होत जातं. असं का होतं, थंडी पडून जशी कमी कमी होत जाईल तशा ह्या कळ्या निर्माण व्हायला सुरू होते. समजा एखाद्या वर्षी थंडी जास्त पडली नाही, पावसाळ्यानंतर मध्ये थंडी एवढी पडली नाही, उन्हाळा जर सुरू व्हायला तर म्हणजे तसा सीझन सुरू झाला तर त्याच्या फुलावरती किंवा उत्पादनावरती परिणाम, अनिष्ट परिणाम होतो. झटक्याची जी थंडी असते, कुडकुडणारी थंडी किंवा त्याला जवळ करणारी थंडी, त्या आंब्याच्या झाडाला तशा प्रकारची थंडी आवश्यक आहे लक्षात येईल, अशा पद्धतीच्या फुलकळ्या तयार होण्यासाठी. तर असं हे हवामान म्हणजे सर्वसाधारणपणे उष्ण कोरडं हवामान लागतं. आर्द्र हवामान कोकणामध्ये जास्त पूरक आहे. कोकणामध्ये पडणारा पाऊस त्याला योग्य आहे. थंडी योग्य प्रमाणात ठीक आहे, योग्य प्रमाणात म्हणजे योग्य वेळा पडते. ती जी काही जमीन आहे, आपण जमिनीत बघणारच आहोत. तर ह्या सगळ्या स्थितीमुळे कोकणामध्ये हापूस आंबा, विशेषतः देवगडचा हापूस आंबा, परत त्याच्यामध्ये अतिशय दर्जेदार नामांकित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोचणारा आंबा तुम्हाला त्या ठिकाणी तयार होतो. त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची जमीन, तशा प्रकारचं हवामान जमीन आपण जर गिरणच्या माध्यमातून जर केलं तिथं येईल, त्याला प्रचंड खर्च आहे, ते शक्य नाही. तुम्हाला दर्जा हापूस आंबा घ्यायचा असेल तर कोकणामध्ये शेती घ्यायला लागेल, तिथं करावं लागेल. नसेल तर इथं येणाऱ्या ज्या काही जाती आहेत, आपण जाती बघू, त्या जाती घ्यायच्या. पण सांगण्याचा मुद्दा हवामान अशा प्रकारचा असावा. तर जमीन, पुढचं तर जमिनीचं सांगितलं की आम्लधर्मी जमीन याला लागते, आम्ल जमीन. आता कोकणामध्ये जे काही जांभा जमीन आहे, तांबडी मृदा, जांभा खडकापासून तयार झाली, तर ती मृदा अशा प्रकारची आहे, आम्ल गुणधर्माची आहे.
पाण्याचा निचरा करणारी आहे, योग्य प्रमाणात आवश्यक असणारे घटक धारण करणारी आहे. तर अशी जमीन प्रामुख्याने पाहिजे. आता 5.5 ते 7.5 असं सांगितलंय. 7 जो समूह आहे का नाही, 7 त्याला उदासीन समजतात. उदासीन आता पेपरवर मध्ये आपण बघितलंय, बघूया 7च्या उजवीकडे आपण जाऊ तर ह्याला विमलधर्मी म्हणतात आणि इकडे आहे ते आम्लधर्मी. आता इथे 5.5 ते 7.5 सांगितले ना, थोडीशी जमीन चालते, मात्र प्रामुख्याने आम्ल जमीन पाहिजे. लक्षात येईल. ह्याच्यापेक्षा पुढे सामू वाढत गेला तर आंब्याचं झाड चांगलं येत नाही. ह्याच्यापेक्षा सामू इकडे वाढत गेला तरी व्यवस्थित आंबे येत नाही. तिथं तिकडे कसं होतं, 7 पासून डावीकडे जसं आपण येऊ तशी जी आम्लता वाढत जाते. 7 पासून उजवीकडे जसं जाऊ तसं त्याची क्षारता वाढत जाते. तर 7 असेल तर उदासीन आहे, त्यामध्ये बहुतेक सगळी पिकं येतात उदासीन मृदा पीएच मध्ये. मग उदासीन पीएच ठेवणं इतकं सोपं नाहीये. आपण जेव्हा रासायनिक खतं घालतो, वेगळ्या पद्धतीची पिकं घेतो, सातत्यानं आपण त्याच्यामध्ये हंगामी पिकं किंवा फळ पिकं घेत असतो, त्यामुळे हा सामूक बदलत असतो. तरी सुद्धा नैसर्गिक सामूची जी पातळी आहे त्यामध्ये मी या पिकासाठी आवश्यक असते. अशा पद्धतीने आपण जमिनीची माहिती घेतली, हवामानाची माहिती घेतली. काय शंका आहे? त्यानंतर आता पुढचा मुद्दा येतो अर्थातच जातींचा आहे. तर याच्यामध्ये आंब्याकडून अनेक जाती दिसतील. त्यातले प्रामुख्याने जात प्रसिद्ध आहे ते हापूस आहे, त्यानंतर तोतापुरी आहे, त्यानंतर केशर आहे, लंगरा, चौसा, बदामी अशा अनेक तुम्हाला जाती दिसतील. ह्या सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ते हापूस आहे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी केशर आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातसाठी. ह्याच्याशिवाय सिंधू आहे. तर सिंधू एक अशी जात आहे की ह्याला सीडलेस मँगो असं म्हणतात. सिंधू सीडलेस मँगो. याच्यामध्ये फक्त 7 ग्रॅम वजनाची कोय आहे. 7 ग्रॅम. 7 ग्रॅम म्हणजे जवळजवळ कोय नसल्यासारखी आहे, म्हणून त्याला जगातील पहिली बीज विरहित आंब्याची वाण म्हणून त्याचं नाव लौकिक आहे. तर ही जात दापोलीतील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या संस्थेमध्ये डॉक्टर गुंजाटे म्हणून सर राहिले, तर त्यांनी ही जात विकसित केली आहे. मोठी ते सुंबोळी गावचे आहे. सुंबोळी गाव म्हणजे आता सांगली जिल्ह्यामधलं गाव आहे, वारणेच्या पलीकडलं. तर त्या ठिकाणचे मूळचे मात्र सर्व्हिस आणि बाकीच्या सेवेच्या निमित्तानं कोकणामध्ये गेले. तिथं त्यांनी संशोधन करून जात तयार केली. अशी ही 7 ग्रॅम वजनाची कोय असणारी सीडलेस व्हरायटी. मात्र याला खूप व्यापारी नाव मिळालं नाही हापूस इतका. मात्र प्रक्रिया करण्यासाठी खूप चांगली आहे. प्रक्रिया करणं म्हणजे काय, त्याच्यापासून गर काढणं, त्याच्यापासून जॅम करणं, म्हणजे बिया असेल तर प्रोसेस करणं त्रासदायक असतं. कारण याच्यामध्ये ते नसल्यामुळं प्रोसेससाठी खूप चांगला त्याचा वापर होऊ शकतो. अशा जातींच्या बद्दल आपल्या समोर मी आता माहिती ठेवली आहे. आता प्रत्येक जातीची वैशिष्ट्यपूर्ण असते. काही 1 वर्ष आढळणे येतात, काही नियमित येतात, काही आकाराने मोठे असतात, काही मध्यम असतात, काही मध्ये साखर आणि आंबलाचं प्रमाण चांगलं असतं, काही थोडे कडवट असतात, काही फक्त आणि फक्त लोणच्यासाठी वापरतात. अशा अनेक रायवळ म्हणजे गावठी जाती पण आणखी भरपूर आहेत. आंब्यामध्ये जातींचा विचार जर केला तर शेकड्याने जाती दिसतील. मी एक प्रदर्शन अटेंड केलं होतं साधारण 10 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात गेलो होतो. तर भारतात असणाऱ्या जाती म्हणजे केरळपासून कन्याकुमारी पर्यंत असणाऱ्या सगळ्या जाती आणि काश्मीर पर्यंतच्या आणि इकडं पश्चिम बंगाल ते गुजरात पर्यंत सगळ्या काही मांडलेल्या होत्या. तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या संकल्पनेतून ते मांडलं होतं सगळं. म्हणजे आपण आता आपल्या भागात म्हणा तर वेगवेगळ्या तुम्हाला दिसतील आंब्याची. जागतिक पातळीवर तर आहेतच आहे, देशामध्ये पण खूप वैविध्यपूर्ण आहे. त्या सगळ्या जाती आपण लावू शकतो, सगळ्याचा अभ्यास गरजेचा पण नाही. व्यावसायिक दृष्ट्या काय महत्व जाती आपल्या समोर ठेवलेले आहे. जुन्या जाती असतील तर रूपांतर म्हणून करता येतं. आता सगळा फील्डवरचा भाग आहे, थोडं आपण माहिती घ्यायला बाकी प्रशात काम करताना आणखी वेगळं लागेल. आता पुढचा मुद्दा आपण घेतो लागवडीचा, त्याच्यामध्ये अभिवृद्धी आपण करतो लागवड. तर याची लागवड वेळा पद्धतीने करतात. आता अलीकडे जी संकल्पना आलेली आहे
मुळीचं लागवडीचं अंतर आहे 10 मीटर बाय 10 मीटर आहे चौरस पद्धतीने. त्याच्यानंतर 5 बाय 5 मीटर आलेलं आहे. आता ही जी आहे ती अधिक अंतर लागवड आहे, अधिक घनता. आणि हे आहे ते नियमित अंतर आहे लागवडीचे, नियमित. आता अधिक घनता म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये झाडांचा आकार लहान करतात किंवा छाटणी करून आकार मर्यादित ठेवतात आणि कमी जागेपासून जास्त उत्पादन घेतात. अधिक घनता लागवडी संकल्पना आहे. त्याला इंग्लिशमध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग असं म्हणतात, सघन लागवड. हे पेरूमध्ये अतिशय यशस्वी झालेलं आहे. पेरूमध्ये, आंब्यामध्ये पण खूप फायद्याचं आहे. पेरूच्या तुम्हाला बऱ्याचशा भागात जयसिंगपूर दिसतील सध्या सुद्धा. इकडं तुम्हाला अर्ध्यापासून मोहडपर्यंत दिसतील, जयसिंगपूर परिसरात तुम्हाला दिसतील. तिथे एक बायपास असा सुरू होतो जयसिंगपूरला, त्याबरोबर ह्या क्रॉसला एका शेतकऱ्यांनी केले. पलीकडून तुम्हाला काय दिसेल जैनापूर परिसरामध्ये. तर हे काय संकल्पना आहे, तर झाडाचा आकार मर्यादित ठेवायचा. मर्यादित ठेवण्याच्या दोन पद्धती, आकार मर्यादित ठेवण्याच्या. एक तर तसा पद्धतीचा खुंट वापरायचा. त्याच्यामध्ये विलाई कोलमन नावाचा खुंट आहे. तर या खुंटावरती, खुंट म्हणजे काय, याची कोय वापरून रोप तयार करायचं आणि त्या रोपावरती हापूस आंब्याचं कलम करायचं. ते झाडाचा आकार नैसर्गिकच मर्यादित राहतो. आणि दुसरी पद्धत छाटणीतून आहे. नेहमीच्या कोयीवरती कलम करायचं आणि फुलं येऊन गेल्यानंतर फळे काढून झाल्यानंतर द्राक्षात ती छाटणी करायची आणि संजीवकाचा वापर करायचा. हाय डेन्सिटी प्लांटिंग अधिक घनता लागवडी संकल्पना कशी आहे, आधी एकर पाठीमागे 40 झाडं बसायची. आज त्या ठिकाणी ती संख्या दुप्पट तिप्पटवर गेलेली. का तर दोन्ही झाडाचं अंतर कमी झालं. मग अंतर कमी झालं की त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळूनचा आकार मर्यादित ठेवावाच लागतो. मग ज्याला छाटणी करायचं नाही आहे, नंतर जास्त त्रास घ्यायचा नाही, तर या विलाई कोलंबन खुंटावरती कलम केलेली तीच कलम वापरायची. नसेल तर नेहमीची कलम वापरायची, छाटणी करत राहायची. ठीक आहे. हे करण्याचा उद्देश काय आहे, अधिक घनता लागवड. तर कमी क्षेत्रापासून जास्त उत्पादन मिळावं, आंब्याची काढणी करणं सोपं व्हावं, फवारणी करणं सोपं व्हावं. लक्षात येईल. तर या अनुषंगानं ही उत्पादनं आलेली आहे. हे नवीन तंत्रज्ञान आले, त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. याला कष्ट पण अधिक आहे, मग कमी क्षेत्रापासून उत्पादन देण्याची हमी पण तेवढीच आहे. लक्षात येईल. ठीक आहे. आता पुढे झालं तर लागवडीचं तुम्ही प्रदेश कोणता आहे, व्हरायटी कोणती घेणार आहात, टेक्निक कोणतं वापरणार, त्यानुसार लागवडीचं 10 मीटर पासून ते 5 मीटर पर्यंत. काही मंडळी ह्याच्यापेक्षा पण कमी अंतरावर लावतात. तर आपल्या इथं प्लॅनिंग केलेलं आहे सरांनी. तुम्हाला कधी व्हिजिटमध्ये आपल्याकडे तर बाल संकुलचा जो कॅम्पस आहे की नाही, 1ली ते 4थीचा, तर त्या ठिकाणी लागण केली आहे 4 वर्षापूर्वी. त्याची उत्पादनं पण बघितलं ना तुम्ही. गेले 2 वर्ष सुरू आहे. 2 झाडाचं अंतर किती आहे लक्षात येते. तर ते अंतर 10 फुट जवळपास, म्हणजे 3 मीटर पर्यंत खाली आणलेलं आहे. 3 बाय 2 वर्ष लावतात काय मंडळी. एवढं कमी अंतरावरती व्यवस्थापन करता येतं. अशा पद्धतीनं लागणीचा कालखंड. लागण करत असताना कोई कलम पद्धतीने रोपं तयार करायची आणि ती कोकणामध्ये 15 ऑगस्ट नंतर लावायची. उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनला लावलं तरी चालतं. कोकणामध्ये 15 जूनला लावायचं नाही, कारण 15 जून ते 15 ऑगस्ट भरपूर पाऊस असतो. सुरुवातीला जास्त पावसामध्ये रोपं खराब होण्याची शक्यता जास्त असते. लक्षात येईल. तिथपर्यंत काय शंका. आता हे लावत असताना नेहमीची पद्धत आहे, उन्हाळ्यात खड्डे घ्यायचे, वाळवायचे, ती मृदा मिश्रण भरायची. आता हिच्या आधी 2-3 पिकाला आपण ते बघितलं, सगळं सांगत बसत नाही प्रत्येक सांगायला पाहिजे. हा, कारण ती काही ठिकाणी कॉमन प्रॅक्टिस आता इथून पुढे जी काही 8-10 पिकं आपण घेणार आहोत का नाही, त्याच्यामध्ये ज्या मुद्द्यांचं रिपिटेशन आहे ते पुन्हा सांगत बसायला नको, तुम्हाला कंटाळा येईल. तेच काय असेल सांगतात म्हणून. ते ठराविक गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात येईल. म्हणजे दरवर्षी नवीन जेव्हा लावण करता उन्हाळ्यात जानेवारी खड्डे काढायचे, 2 महिने वाळवायचे, योग्य मृदा मिश्रणाने भरायचे, पावसाळ्यापूर्वी भरून खड्डे तयार ठेवायचे. पाऊस ओसरल्यानंतर लागण करायची, किंवा कोकणापासून इतर ठिकाणी पावसाळ्यामध्ये लागण करायची. तिथपर्यंत झाड लावून पूर्ण झालं असतं. डोळ्यासमोर तुम्ही घ्या आणि मग आपण पुढे जाऊया. लागवडीचा कालखंड पूर्ण झाला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो निगा. त्यानंतर आंतरमशागत, पाणी, हे सगळे असे मुद्दे राहते. तर निगामध्ये विशेषतः त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावायला लागते खोडावर. बोर्डो पेस्ट. तर बोर्डो पेस्ट म्हणजे काय आहे, चुना,
मोरचून, कॉपर सल्फेट आणि पाण्याचं मिश्रण आहे. तर वेगवेगळे ग्रेड्स आहेत त्याच्यामध्ये. तर 1 किलो चुना, 1 किलो मोरचून आणि 30 लिटर पाणी असं जेव्हा आपण करतो का नाही 30 लिटर पाण्यामध्ये विरघळून, तर ह्याला 1:130 ग्रेड बोर्डो मिक्सचर असं म्हणतात. आणि ती पेस्ट करायची आणि ते लावायचं फोडाला. त्यामुळे मग फोडावरती काही कीड बसणं किंवा काही इजा होणं, वाढीसारखा प्रॉब्लेम होणं आपल्याला टाळता येईल. तशा पद्धतीने निघायचा भाग आहे. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या पुढे समजा आपण जून 18ला प्लॅन्टिंग केलं 2018ला, तर जानेवारी 19ला त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था करायला पाहिजे. हा भाग आहे. त्यानंतर झाडाच्या भोवतालची जी काही आळी आहे ती तण विरहित ठेवायची, तण आणि गवत विरहित ठेवायचे. तर त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आगी लागण्याची शक्यता असते. तर काल किती सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली पुण्यातलं, कारण वेगळं आहे. तिथं मात्र आगी काय वेळेस पर्पजफुल लागलं किंवा त्यावेळेस काहींच्याकडे चूक होऊन तशी आग लागते. झाड तिथं आग लागली त्या झाडाला लावण्यासाठी हे झाडाच्या भोवतालची आळी जेवढी आहे ती स्वच्छ ठेवायची, तण विरहित गवत विरहित ठेवायची. तर हे निघायच्या मध्ये भाग आहे. पाण्याचा विचार जर केला तर ड्रीप सिस्टीमने पाणी जर आपण दिलं ड्रीप, तर 50% पाण्याची बचत होते. 50%. आणि हाय डेन्सिटी प्लांटिंग जे आहे HDP, हाय डेन्सिटी प्लांटिंग, त्याच्यामध्ये हे ड्रीप सिस्टीमने पाणी देणं, तशा पद्धतीने जलविद्रावक खतं घालणं हे सगळं करतात. 50% बचत होईल. इतर ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पाणी देणार असू आपण, तर पावसाळ्यामध्ये फारशी पाण्याची गरज नाही. हिवाळ्यामध्ये 15 दिवसांनी पाणी द्या, उन्हाळ्यामध्ये 10 दिवसांनी पाणी देऊन तुमची पाण्याची गरज पूर्ण करा. सुरुवातीचे 4-5 वर्ष पाणी द्यायला पाहिजे, कारण थोडं पाणी अतिशय कमी लागतं. तुम्हाला त्यावेळेस पाण्याची गरज पडते. कोकणात जेवढ्या भागात दिसतील त्या तुम्हाला सगळ्या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या दिसतील. तर हे झालं लागणीनंतरची निगा आणि आंतरमशागतीचा भाग. आता बघा ना, अजून पाण्याचा मुद्दा झाला. आंतरमशागतीमध्ये 2 झाडाच्या मध्ये जेवढी जागा आहे ती तणविरहित स्वच्छ भुसभुशीत ठेवायची. त्यामुळे आंतरपीक आपण करू शकतो. हंगामी जी काही भाजीपाला पिकं आहेत ती भाजीपाला पिकं, हंगामी फुलझाडं किंवा ज्या भागामध्ये मूग, मटकी, चवळी अशी पिकं येतात तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची हंगामी पीक आपण करू शकतो. कोकणामध्ये आंतरपीक म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेलवर्गीय भाज्यांची पण शेती त्या ठिकाणी होऊ शकते. झाडं मोठी वाढल्यानंतर कोकणासाठी एक फायदेशीर गोष्ट आहे. त्या ठिकाणी काळी मिरीची लागवड आपण करू शकतो. काळी मिरी, ब्लॅक पेपर, पायपर नायग्राम शास्त्रीय नाव आहे. काळी मिरी मग तुम्ही ना कोकणात लावता येते, मग सांगलीत लावता येत नाही का? लावता येते, बेल येते, बद्दल त्याला काळी मिरी तयार होते. कोकणामध्ये मात्र ते आपण करू शकतो. अशी उदाहरणं खूप कमी आहेत. अशा आंतरपिकांची नावं पण खूप कमी आहेत की जी आंतरपिकं आपण फ्रॉम डे 1 to 80 years, म्हणजे पहिल्या दिवसापासून ते मूळ बाग 60-70 वर्षाची होईपर्यंत आपण आंतरपीक करू शकतो. इतर ठिकाणी अशी म्हणजे आंतरपिकं, आता झाडं जेव्हा मोठी तेव्हा सावलीत येणारी पाहिजेत ना. मग ही काळी मिरी अशी वेल आहे तर ती सावलीमध्ये येऊ शकते आणि कोकणात आंध्र हवेत पण येते. अशी उदाहरणं कमी आहेत. त्यामुळे कोकणासाठी हे अपवादात्मक आहे. तर हे लावून आपण व्यवस्थापन करून त्याचा फायदा घ्यावा सांगता येईल. आंतरपिकाची माहिती आपल्या समोर आता मांडली. आता पुढचा मुद्दा येतो खतांचा. खतावरती त्याच्यामध्ये सरसर 10 वर्षाचं झाड जर झालं तर 100 किलो शेणखत द्यायचं आहे. शेणखत पहिल्या वर्षी किती मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळा. त्यानंतर नत्र 3 किलो, स्फुरद 3 किलो, 3000 ग्रॅम पुस्तकात आहे. 3000 ग्रॅम म्हणजे 3 किलो. 3 किलो एन, 3 किलो पी आणि 1 किलो केला. ह्याला 10 भागलं की पहिल्या वर्षीचं डोस येईल. पहिल्या वर्षाच्या दुप्पट, तिप्पट, चौपट, 10 पट करत आलं की तुम्हाला डोसचं कॅल्क्युलेट होतं. 5व्या वर्षीच्या निम्म द्यायचं थोडक्यात. 5व्या वर्षी 50 किलो शेणखत द्यायचं, 1.5 किलो नत्र द्यायचं, 1.5 किलो स्फुरद द्यायचं आणि अर्धा किलो पालाच द्यायचं. अशी ही गरज आहे. हे एकदमच द्यायला पाहिजे असं नाही. ड्रिपने देणार असो तर आपण विभागणी करून देऊ शकतो. फळं काढून झाले की थोडी विश्रांती अवस्थेमध्ये त्यावेळेला खतं द्यायची नाही, पावसाळ्यापूर्वी द्यायची किंवा मग ड्रिप देणार असेल तर फुलोऱ्याच्या आधी द्यायची. लक्षात येईल.
अशा पद्धतीने खताची मात्रा सांगितलेली आहे. याच्याशिवाय कोकणामध्ये मी काही वेळेस व्हिजिट केलं बघितलं लेंडी खत पण खूप मोठ्या प्रमाणात वापरतात, तेही फायद्याचं होऊ शकतं. हिरवळीचं खत पण वापरतात, ग्लेरिसिडिया किंवा ताग, धैंचा ही पिकं काढून जरी गाडली त्याच्या आळ्या भोवताली तर तोही फायद्याचं होऊ शकतं. म्हणजे हे कौशल्याचं काम आहे. कौशल्याचं काम म्हणजे कसं आहे, उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा आहे, तर त्यासाठी ही तिथल्या इथं खतं तयार करून आपण जर विकू शकलो, म्हणजे तिथं जर गाडू शकलो तर फायद्याचं असं सांगायचं. हे झालं खतांचं. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी येईल तर तो आमचं सांगितलं ह्या 2-3 समस्या आहेत. अनियमित फळधारणा, आता हे सगळ्या पिकामध्ये येणार नाही बरं का हा मुद्दा. त्याच्यानंतर आता केळीचा आहे, त्यामध्ये हा मुद्दा येत नाही. त्यामुळे काही असे मुद्दे असतील की ते पिकासाठीच तेवढे वैशिष्ट्यपूर्ण असेल. त्याबद्दल असं म्हणायला अनियमित फळधारणा आणि फळगळ 2 समस्या आहेत, तर ह्या सगळ्या पिकामध्ये येणार नाही. आता अनियमित फळधारणा म्हणजे काय आहे, ते म्हणतात अल्टरनेट बिअरिंग. त्याला म्हणतात अल्टरनेट बिअरिंग आणि त्याला म्हणतात फ्रूट ड्रॉप. इंग्लिश मध्ये लिहायचं असं कारण आहे या पाठीमागं की तुमचं इंग्लिश पण सुधारणा होईल. इंग्लिश पुस्तक तुम्ही वाचणार असाल तर त्याचा फायदा होईल. जे लोक BSc करणार आहे, इंग्लिशमध्ये करिअर करणार आहे, BCom करणार इंग्लिशमध्ये, त्यांच्यासाठी हे फायद्याचं राहतं. त्या चष्म्यातून त्या नजरेतून तुम्ही ह्या इंग्लिशमध्ये लिहिलेल्या गोष्टी असं काय फार लिहितं कळवते इंग्रजी लोक असं काय त्याचा गैरअर्थ काढू शकतो. तर आता अल्टरनेट बिअरिंग म्हणजे काय, अनियमित फळधारणा म्हणजे काय, नियमित नसलेली धारणा म्हणजे अनियमित फळधारणा. अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणजे याच्यामध्ये काय होतं, 1 वर्ष फळं लागतात भरपूर आणि 1 वर्ष फळं खूप कमी लागतात, दुसऱ्या वर्षी पुन्हा लागतात, तिसऱ्या वर्षी लागत नाही, त्याला म्हणतात अनियमित फळधारणा. तर हे विशेष करून हापूस आंब्याचा एक वैगुण्य आहे की याच्यामध्ये अनुवंशिक गुणधर्म आहे. याचा जो उपाय म्हणून जे काही झाड आहे आंब्याचे कलम आहे, तर ह्याच्या भोवताली गोलाकार रिंग तयार करायची, त्याला पायरळ छिद्र पडायचं, त्याच्यामध्ये संजोग ओतायचं, त्याला ब्युटराज झालं किंवा कल्टाना व संजोग आहे ते ओतायचं. दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबर फळ येतं. आणि फळगळ जे आहे ह्याच्यामध्ये नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड नावाचा संजीव होता, याची फवारणी करायची, फळगळ कमी होते. हे 2 समस्या त्याचे उपाययोजना सांगितले. त्याची कारणं अनेक आहेत, उपाययोजना पण अनेक आहेत. त्यातली एक महत्वपूर्ण सांगितली मी, एकतर मग हापूस आंब्याची व्हरायटी लावायचीच नाही, म्हणजे समस्या नाही. कारण केशर, तोतापुरी, लंगरा, चौसा, बदामी याच्यामध्ये ही समस्या नाही. हापूसमध्ये समस्या आहे कारण अनुवंशिक गुणधर्म आहे, बदल करू शकतो.